सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीचे मतदान काल शांतता आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. जिल्ह्यातील सरासरी मतदानाचा आकडा 67.10% स्थिरावला आहे. काही नगरपरिषदात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, तर काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद दिसून आला. सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदेच्या नगरनिहाय मतदानाचा तपशील याप्रमाणे: पंढरपूर 64.40%, बार्शी 63%, अक्कलकोट 64.25%, मैंदर्गी 72.89%, दुधनी 70.97%, सांगोला 78.55%, मोहोळ 71.72%, अकलूज 69.25%, करमाळा 72.78%, कुर्डुवाडी 66.28%. यापैकी सांगोला नगरपरिषदेत तब्बल 78.55% मतदान होऊन मतदानात सर्वात वरचढ ठरली आहे. दुसरीकडे बार्शीमध्ये केवळ 63% मतदान झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच अनेक केंद्रांवर मध्यम प्रमाणात जनतेची गर्दी पाहायला मिळाली. दिवसभर मतदानाचा वेग काहीसा मंद असला तरी दुपारनंतर मतदार सक्रिय झाल्यामुळे एकूण मतदानात थोडी भर पडली. सोलापूर जिल्ह्याचे 67.10% मतदानाचा आकडा हा ना अतिशय उत्साहवर्धक ना निराशाजनक असा संतुलित प्रतिसाद मानला जातो. सांगोला, करमाळा, मैंदर्गी आणि मोहोळ या नगरपरिषदात 70%पेक्षा जास्त मतदान नोंदवले गेल्याने येथील निवडणूक स्पर्धा तीव्र असल्याचे संकेत मिळतात. बार्शी, पंढरपूर, अक्कलकोटमध्ये तुलनेने कमी मतदान झाल्याने मतदारांमध्ये थोडी उदासीनता दिसून येते. राजकीय जाणकारांच्या मते मतदानातील चढउतार हा आगामी निकालांवर आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावावर मोठा परिणाम करू शकतो. उच्च मतदान असलेल्या नगरपरिषदात सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता जास्त असल्याचे निरीक्षकांचे